नमस्कार. तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर बघू शकता तुम्ही अतिशय टेस्टी दिसायला तर इतकं छान दिसतं की पाहता क्षणी खायची इच्छा होतीये. तर अशी ही सर्वांना आवडेल आणि उन्हाळ्यासाठी स्पेशल अशी ही रेसिपी आहे. तर आज मी बनवणार आहे मँगो मिल्कशेक. अगदी सोपी रेसिपी आहे. कमीत कमी साहित्यात होणारी आहे आणि झटपटही होणारे आहे. तर आंबेही भरपूर असे आता बाजारात भेटतात आणि खूप टेस्टी टेस्टी वेगवेगळ्या प्रकारचे असे आंबे भेटतात. तर आंबे जर आणले तर ही रेसिपी मी नेहमीच करते, कारण ही रेसिपी आमच्या इथे सगळ्यांना आवडते. तर आज मी मँगो मिल्कशेकचं बनवणार आहे. तर त्याच्यासाठी सर्वात आधी तर आंबे आहेत तर त्याचा गर काढून घ्यायचा आहे आणि साधारणतः एक 2 आंब्यांचा गर घेतलाय. जितक्या प्रमाणात बनवायचं त्या पद्धतीने आपल्याला हे बनवायचं. आणि दूध आहे तर ते उकळून गार केलेलं असेल तरी पण चालेल. तर मी कच्चं दूध वापरतेय आणि बघू शकता तुम्ही मी जो गर आहे तर तो चमच्याने काढून घेते आणि त्यातले एक जी फोड आहे तर त्याचे छोटे छोटे क्यूब काढून मला थोडेसे डेकोरेशनसाठी ठेवायचं होतं, म्हणून मी त्याची एक फोड बाजूला काढून ठेवली आहे. आणि अगदी थोडीशी साखर टाकायची, कारण आंबे बऱ्यापैकी गोड आहेत त्यामुळे थोडीशी साखर टाकली आहे. आणि हे पहिल्यांदा आंबे आणि साखर ह्याचं मिक्सचर जे आहे तर ते चांगलं फिरवून घ्यायचं मिक्सरला आणि त्याच्यानंतर बाकीचे जे जिन्नस आहेत तर ते त्याच्यामध्ये ऍड करायचे. तर बघू शकता मी एकदा छान असं फिरवून घेतलंय. आता फ्रेश क्रीम आहे तर ती वापरली आहे, कारण आपण ही रेसिपी अगदी झटपट बनवतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅसचा बिलकुलही न वापर करता आपण ही रेसिपी बनवतोय. आणि क्रीम वापरायची नसेल तर तुम्ही दुधामध्ये कस्टर्ड पावडर टाकून थोडंसं दूध आटवून घ्यायचंय आणि ते थोडंसं दाटसर झालेलं दूध आहे तर ते पण तुम्ही यामध्ये टाकू शकता. पण अगदी आपण झटपट अशी रेसिपी बनवणार आहे. तर अगदी एक पाव कप इतकी अंदाजे मी क्रीम टाकली आहे आणि 1 ते 1.5 कप साधारणतः दूध आहे कच्चं, जे अजिबात तापवलेलं नाहीये, तर ते ऍड करायचे. तर ते पण मी अंदाजेच घेतले, साधारणतः 1-1.5 कप असावं दूध. आणि हे सर्व मिश्रण आहे तर ते परत एकदा छान अशी त्याची पेस्ट करून घ्यायची मिक्सरला. तर बघू शकता तुम्ही अगदी झटपट असा मँगो मिल्कशेक आहे तर तो तयार झालाय आणि साहित्यही खूप जास्त नाहीये. कमीत कमी साहित्यात कमीत कमी वेळेत अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे. तर मी रेसिपी आता सर्व करते आणि मिल्कशेक टाकल्यानंतर त्यावर जे मी आधी अर्धी फोड ठेवली होती आंब्याची तर त्याचे छोटे छोटे क्यूब केले होते तर ते क्यूब पण मी त्यावर परत एकदा टाकून देणार आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे जे नवीन नवीन व्हिडिओज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर बघू शकता तुम्ही रंग तर इतका सुंदर आलाय आणि त्याच्यामध्ये कोणताही फूड कलर मी वापरलेला नाहीये, फक्त आंब्याचा पल्प आहे आणि हे वरून आंब्याचे क्यूब आहेत ते टाकलेत. तर इतका नॅचरल कलर आणि टेस्टला तर अतिशय छान असं झालेलं आहे मिल्कशेक. तर बघू शकता तुम्ही दिसतानाच इतका सुंदर दिसतोय. तर रेसिपी नक्की करून बघा.